नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे जळगाव पोलीस भरती संदर्भात जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहेत त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या 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 यादीमध्ये आपण काय करणार आहोत की कट ऑफ किती असणार आहे विद्यार्थ्यांचा याची माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतरनं या सगळ्यांची तुम्हाला माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला काय करेल की इथे दिसेल की लेखी परीक्षेसाठी विद्यार्थी क्वालिफाईड झाले त्यांची यादी दिलेली आहे. इथे ही यादी तुम्हाला दाखवत आहे. त्याच्यानंतर इथे प्रत्येक दिवसाचे मार्क त्यांनी काय केले की दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे प्रत्येक दिवसाचे मार्क यांनी दिलेले आहेत. आता इथे बघा, सगळ्यात पहिले जो कट ऑफ आहे तो बघा, एससी साठी जनरलसाठी 25 मार्क आहे आणि फिमेलसाठी 26 मार्क आहे. स्पोर्ट्स होमगार्डसाठी 26 मार्क आहे. एसटी साठी 32 कट ऑफ आहे जनरलसाठीचा, फिमेलसाठी 26 मार्कांचा आहे. डीटीए साठी जनरलचा 34 मार्क आहे. एनटीबी साठी 30 मार्कांसाठी आहे आणि फिमेलसाठी 28 मार्कांसाठी. एनटीसी 34 मार्क आहे जनरल, फिमेलसाठी 26 मार्क आहेत. एनटीसी साठी सांगितलं, एनटीडी साठी 34 मार्क आहेत आणि फिमेलसाठी 25 मार्क आहेत. त्याच्यानंतर एसबीसी साठी 28 मार्क जनरल आणि फिमेलसाठी 28 मार्क. ओबीसी जनरल 26 मार्क, फिमेल 25 मार्क. एससीबीसी 25 मार्क, फिमेल रिझर्वेशन 25 मार्क. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस 25 मार्क आणि फिमेलसाठी 28 मार्क. ओपनसाठी 39 मार्क आणि 29 मार्क हे असणार आहेत फिमेलसाठी. त्याच्यानंतर स्पोर्ट्ससाठी 26 मार्क, प्रोजेक्ट अफेक्टेड 30 मार्क, 29 अर्थक्वेक अफेक्टेड 28 असणार आहेत ते एक्स सर्व्हिसमॅनसाठी, 32 मार्क पोलीस चाइल्ड आणि 28 मार्क असतील ते होमगार्डसाठी असणार आहेत. तर ही माहिती होती. तर बघा, आता याच्यासाठी लिस्ट जे क्वालिफाईड यादी आहे ती दिलेली आहे यांनी की कोणत्या कोणत्या याच्यासाठी क्वालिफाईड झालेले आहेत तिथे. तर ओपन एक्स सर्व्हिसमॅन मधून यांना, ओपन जनरल एक्स सर्व्हिसमॅन यांनी घेतलेले आहेत. तर टोटल ओपन मध्ये जर बघितलं तुम्ही, ओपन मध्ये तर टोटल कॅन्डिडेट तुम्हाला दिसतील 1:10 च्या रेशोने घेतलेले आहेत कॅन्डिडेट. यादी मोठी आहेत बघा, 50 पेजेसची यादी आहे ऑलमोस्ट. तर या यादीनुसार जर बघितलं ओपनसाठी, तर ओपनसाठी सगळे पद जास्त आहेत, सगळे पकडून हे आहेत. तर 466 हे आहेत उमेदवार आहेत. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी बघितलं आपण, ओबीसी कॅटेगरीसाठी जर पाहिलं तर हे उमेदवार आहेत 306 उमेदवार ओबीसी कॅटेगरी मधून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एससी साठी जर बघितलं तर एससी साठी उमेदवार आहेत 97 उमेदवार घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एसटी साठी, एसटी कॅटेगरीसाठी जर पाहिलं तुम्ही तर हे आहेत जास्त उमेदवार आहेत, हे 135 उमेदवार आहेत. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस साठी जर बघितलं तुम्ही तर ईडब्ल्यूएस साठी पात्र उमेदवार आहेत ते 30 उमेदवार आहेत. त्याच्यानंतर एनटीडी साठी जर बघितलं आपण तर एनटीडी साठी 49 उमेदवार आहेत. एनटीसी साठी जर पाहिलं तर हे उमेदवार आहेत 62 उमेदवार. त्याच्यानंतर एसबीसी साठी जर बघितलं आपण तर हे 36 उमेदवार आहेत क्वालिफाईड. त्याच्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर एसईबीसी साठी जर पाहिलं तर हे आहेत 63 उमेदवार. त्याच्यानंतर विजे ए साठी तर हे 42 उमेदवार आहेत. तर यांची जी चाचणी असणार आहे ती लक्षात घ्या, 7 जुलैला सकाळी 9 वाजे ते 9:30 वाजता एमजे महाविद्यालय शिवरामनगर जळगाव इथे संपन्न होणार आहे. तरी 7 वाजता, सकाळी 8 वाजता इथे पोहोचायचं आहे तुम्ही आणि तुमची हे करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय केलं की ऑनलाईन परीक्षेचे हॉल तिकीट आहे ते 3 जुलैपर्यंत जनरेट होणार आहे. तर त्यांनी प्रिंट करूनच तुम्हाला हॉल तिकीट नंतर हे करण्यात येणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.